बरेच दिवस मध्ये चर्चा सुरू आहे मोहन संख्या यांच्याविषयी. आता तो ते म्हणे तिथे जातोय आणि थोडं कारवाई करतोय. आता अलीकडे आपण त्याचे व्हिडिओ क्लिप बघितलेले आहेत, फोन करताना बघितलेले आहेत, ते कसे हप्ता गोळा करत आहेत जनतेकडून अनाधिकृतपणे हप्ता गोळा करत आहेत. तिथेच नाही आहेत, ते रस्त्यावर बसणारे फेरीवाल्याकडून पण हप्ता वसूल करत आहेत. आम्ही काही लोक तक्रार करतो, तक्रारीपुरता त्यांना हाकललं जातं, गेलं की पुन्हा ते येऊन बसतात. ते मला म्हणतात मी काय करू, प्रत्येक वेळेला मी हाकला इथे बसायचं का ठिकाणी येऊन बसतात. तर अरे फेरीवाले एकदा तुम्ही हाकले परत बसतात, तर त्यांच्यावर तशीच कारवाई पण झाली पाहिजे. एकदा दोनदा तीनदा तशी कारवाई व्हायला पाहिजे. पण तुम्ही करत नाही कारवाई. ही कारवाई तुम्ही फक्त मी मारण्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशा भूमिकेतून ते कारवाई करत असतात, पण दाखवण्यासाठी करत असतात. ते त्यांच्याकडून हप्ता वसूल करत असतात, हे निश्चित आहे. आणि हे सगळे व्हिडिओ क्लिपने सिद्ध झालेले आहेत. मला तर असं माहिती पडलेलं आहे की त्याला त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त एवढ्यासाठी नेमलेला आहे की सगळ्या ठिकाणून पैसे गोळा करायचे आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांची खिशी भरायचे. असाच हा सगळा माहिती याच्यातून मला मिळते. आणि त्याला या सगळ्या गोष्टी दुजोर आहेत. या ठिकाणी असलेले आयुक्तापासून ते बाकी सगळे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांचे खिशी भरण्याचं काम या मौन संख्येमार्फत केलं जातं. हे याच्यातून सिद्ध होतंय. हा भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराला कुठेतरी लगाम लागला पाहिजे. मौन संख्येचं आता निलंबित केलं असं म्हणतात, पण खरंच निलंबित केलं का हा माझ्या मनामध्ये संशय आहे. जर निलंबित केलं असेल तर त्यांना निलंबनाचं पत्र दिलेलं आहे, ते सोशल मीडियावर व्हायरल करा की. ते का करत नाहीयेत तेव्हा, कारण ते करू शकत नाहीयेत. त्याला कारण अशी आहेत की जर त्याला जर तसं खरोखर निलंबन केलं गेलेलं असेल तर निलंबन करणारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा तो गोत्यात आणू शकतो. तुम्ही माझं निलंबन करता का, तुम्हाला पण मी आणतो बघा. ही त्यांना माहिती आहे, त्यांना भीती आहे, म्हणून ते निलंबनाचं पत्र ते काढत नाहीयेत. ही याच्यातली खरी वस्तुस्थिती आहे. महानगरपालिका म्हणजे जगातील सर्वात भ्रष्ट महानगरपालिका ही वसई विरार शहर महानगरपालिका आहे. मी मागे म्हटलं होतं आपल्याच एका मुलाखतीमध्ये, आजही मी तीच पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत आहे. तर आपण ऐकलं, आम्ही जॉन परेरा साहेब यांना 41 बिल्डिंग विषयी प्रश्न विचारला, परंतु त्यांनी 41 बिल्डिंगच्या जे रहिवासी आहेत त्यांना तर पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा, परंतु हे सर्व पाप महानगरपालिकेचं आहे. आणि महानगरपालिकेचे सध्या एक सहाय्यक आयुक्त आहेत, ह्यांची क्लिप वसईभर फिरत आहे. त्याबद्दल देखील त्यांचं म्हणणं आहे की त्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित कराच, परंतु त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेलं पत्र हे सर्व माध्यमांना द्या आणि संपूर्ण वसईत जे काही सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना देखील ह्या विषयाची कल्पना व्हावी की आता भ्रष्टाचार करून चालणार नाही, कारण भ्रष्टाचार केल्यावरती आमच्यावरती कारवाई होते हे त्यांना माहीत पडलं पाहिजे. परंतु त्यानंतर त्यांचं एक देखील दुसरं म्हणणं आहे की मोहन संखे नामक जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची हिंमत हे अधिकारी दाखवत नाही, कारण हा व्यक्ती भ्रष्टाचार स्वतःसाठी करत नाही तर सर्व अधिकाऱ्यांना मिळून हे भ्रष्टाचार करत आहेत, असं जॉन परेरा यांचं म्हणणं आहे. तर आता तुम्हीच विचार करा, आपली महानगरपालिका कसे काम करते आणि काम भ्रष्टाचारीवरती कसा बसवते ह्यावरती जनतेनेच विचार करावा. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, नंदाखाल, वसई.